रात्रभर हे दोघं आम्हाला काही झोपू देत नाहीत. पण सकाळ झाली की दोघं असे चिटकून झोपतात की कित्येक वर्ष झालं यांना काही झोपू दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मी मस्त रेडी व्हायचा विचार केला होता. पण मला थोडंसं आज कसं तरी वाटत होतं. तर आईला म्हटलं की माझ्या जरा पोटात ते दुखतंय, की लगेच आईने तयारी सुरू केली. मला काही एवढं माहिती नाही. मग जसं होतं तसं मी आईला सांगितलं. तर आईला तर वाटलं की आज डिलिव्हरी होती की काय. त्याच्या अगोदर मस्त सकाळचं चहा ते पिऊन घेतला. अंघोळ तर सकाळीच झाली होती आणि आईने लवकरच स्वयंपाक केला होता. आणि स्वयंपाक लग्न जसं झालंय तसं मी तोंडलीची भाजी काही खाल्ली नव्हती. तो खूप दिवसांनी ही भाजी बघून तर मला इतकं भारी वाटलं आणि मस्त जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे हॉस्पिटलला. त्यामुळे सगळे फाईल्स तर मी माझी एकदम रेडी ठेवली होती. आणि खाली जाताना पप्पानी मस्त गाडी तर घेऊन आले होते आणि हे दोघं गाडी साफ करत होती. तोपर्यंत मी आतमध्ये गरम होऊन इतकी बेजार झाले, कारण खूप भयानक गरमी वाटत होती. त्याच्यानंतर आमची तयारी तर सगळी होती, पण तिथे गेल्यावर कळलं की हे होतच राहतं. त्यामुळे जरा एवढं काय लक्ष नाही दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी आम्हाला नीट समजवलं काय होईल, कधी यायचं. त्याच्यानंतर मस्त संध्याकाळी कटवडा केलता. ह्याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल.